नमस्कार. पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण खमंग खुसखुशीत असे लाल माठ घालून मस्त असे थालीपीठ तयार करणार आहोत. अतिशय रुचकर होतात, झटपट बनवून तयार होतात, सर्वांनाच आवडतील ह्याची 100% खात्री आहे. मुलांना सुद्धा अगदीच देऊ शकता, जेणेकरून मुलांच्या पोटात लाल माठासारखी आयर्न रिच असलेली भाजी देखील जाईल. पटकन सुरुवात करूयात. तर इथे काही भाज्या घेतल्यात मी, तर बघू शकाल. इथे साधारण पाव कप इथे खिसलेला मुळा, पाव कप खिसलेलं गाजर, कोथिंबीर आणि पाव कपच इथे बारीक चिरून घेतलेला लाल माठ घेतलेला आहे. बघू शकाल. लाल माठामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं, लोह असतं, त्याच्यामुळे आवर्जून लाल माठ खावा. आता संपूर्ण ह्या भाज्या सुरुवातीला एकजीव करून घेऊयात मस्त. आणि थंडीच्या दिवसात मुळा आणि गाजरसुद्धा खूप मुबलक प्रमाणात अवेलेबल असतं, म्हणून तेही घाला. त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद, चवीनुसार लाल तिखट घालायचं. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे. त्यानंतर 2 चमचे साधारण इथे मी पांढरे तीळ ह्याच्यामध्ये घालून घेते मस्त. त्यानंतर यामध्ये आता अर्धा चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे. आता ओवा घालून झाला की चवीनुसारच यामध्ये सुरुवातीला मीठ घालायचं आणि हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून ह्या सर्व भाज्यांना छान व्यवस्थित असं पाणी सुटेल. आणि यामध्ये अजिबातही पाण्याचा वापर न करता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि साधारण 2 चमचे यामध्ये मी बेसन घालते. बेसनामुळे हे थालीपीठ अतिशय खुसखुशीत होतात. मिक्स करून घेऊयात. आता हे व्यवस्थित एकजीव करून झालं, मिक्स करून झालं. बघू शकाल भाज्यांना छान असं पाणी सुटलेलं आहे, त्याच्यामध्येच हे पीठ आपलं भिजवून तयार होतं मस्त. आता यामध्ये एक छोटा चमचाभर तेल घालायचं. मिक्स करून घेऊयात आणि पाण्याचा वापर अजिबातही न करता या भाज्यांच्या पाण्यामध्येच आपल्याला हे सर्व पीठ मळून तयार करायचे. तर बघू शकाल व्यवस्थित हे पीठ इथे मऊसूद मळून तयार करून घेतलं. अजिबातही पाण्याचा वापर यामध्ये मी केलेला नाही आहे. बघू शकाल छान असं मऊसूद पीठ मळून तयार करून घेतलं मस्त. आता थालीपीठ तयार करायला घेऊयात. तर इथे एक तवा घेतला, यावरती एक चमचाभर तेल घातलं. तेल व्यवस्थित पसरवून घेतलं आणि हे जे आपण मिश्रण तयार करून घेतलं आहे यातला एक गोळा घेऊयात. तुम्हाला थालीपीठ कितपत मोठे हवेत, छोटे हवेत, त्या हिशोबाने हा गोळा घ्यायचा, एकसारखा करून घ्यायचा हातावरती आणि तव्यात घालून छान असा थापून घ्यायचा. हे बघा अशा पद्धतीने. आता इथे थोडंसं वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, तर पाण्याचा हात लावायचा, पाण्यात फक्त थोडा हात बुडवायचा आणि व्यवस्थित हे थालीपीठ आपल्याला पातळसर असं थापून घ्यायचं आहे. तर बघू शकाल इझिली हे थालीपीठ थापल्या जाते, काहीही त्रास होत नाही. त्याच्यामुळे मऊसूद गोळा मळा, घट्ट गोळा अजिबातही मळू नका, नाहीतर मग थालीपीठ थापण्यास अतिशय त्रास होतो. इथे मी तव्यात थापून घेतलं आहे, तुम्ही सुती कापडावर थापून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. आता अशा पद्धतीने पाण्यात बोट बुडवून व्यवस्थित आपल्याला छिद्र तयार करून घ्यायचे. हे बघा छिद्र तयार करून घेतल्यामुळे थालीपीठ खरपूस भाजण्यास मदत होते. आता भाजायला ठेवूयात. तर गॅसवरती हा तवा घालून घेतला, या छिद्रांमध्ये थोडं थोडं तेल घालून घेतलं आणि मीडियम आचेवरती व्यवस्थित खरपूस असं हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला एक साईड भाजून घ्यायची. एक साईड भाजून झाली की हे थालीपीठ आपण पलटवून घेऊयात. वा, जबरदस्त रंग बघू शकाल काय सुरेख या थालीपीठाला आलेला आहे. अतिशय सुंदर होतं चवीला. आता या साईडने सुद्धा थोडंसं तेल घालून घेऊयात मस्त. दोन्ही साईडनी अलटपलट करून छान असं खरपूस हे थालीपीठ आपल्याला मध्यम आचेवरती, मीडियम आचेवरती व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचे. तर बघू शकाल रंग, टेक्स्चर अतिशय सुंदर आलेलं आहे. झटपट बनवून तयार होतं. यामध्ये तुम्ही आलं लसणाची पेस्ट जरी घातली तरीसुद्धा चालणार आहे किंवा बारीक चिरलेला कांदा घातला तरीसुद्धा चालणार आहे. ठीक आहे. आता हे थालीपीठ व्यवस्थित दोन्ही साईडनी खरपूस असं भाजून झालेलं आहे आणि बघू शकाल किती सुंदर हे थालीपीठ दिसतंय. जबरदस्त. आता हे थालीपीठ भाजून झालं की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घ्यायचं, जेणेकरून ते सॉगी होणार नाही मस्त. तर अशाच पद्धतीने सर्व थालीपीठ इथे तयार करून घेतले आणि बघू शकाल रंग, टेक्स्चर काय सुरेख आलेलं आहे.
हे थालीपीठं इथे मी दह्यासोबत सर्व केलेले आहेत. बघू शकाल दह्यासोबत ह्याची चव अतिशय सुंदर लागते. जरूर अशा पद्धतीने लाल माठ घालून हे थालीपीठ तुम्ही करून बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल, ह्याची 100% खात्री आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी कधीही करू शकता. लहान मुलांना सुद्धा अगदीच हे थालीपीठ तुम्ही देऊ शकता. करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन पटकन सबस्क्राईब देखील करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.